वेगळं तिकडं नव्हतं. दारूची समस्या घेऊनच मी अल्कोहोलिक आलो होतो मित्र. आणि काही ठराविक मिनिटांमध्ये काही ठराविक मिटिंगामध्येच माझी दारू थांबली होती मित्र. आणि थांबलेली दारू थांबून ठेवण्यासाठी मला जो कार्यक्रम दिला होता तो अंमलात आणला मी. आणि मद्यमुक्तीचा कार्यक्रम पूर्ण 12 पायऱ्यावर चालण्याचा आज प्रयत्न करत आहे मित्र. आणि मला आध्यात्मिक समूहाने आज विषय दिलेला आहे, येला बाहेरून धोका नसून आतूनच धोका आहे. तर मित्र, अल्कोहोलिक अनोनिमस ही कुठली धर्मदाय संस्था नाही आहे, कुठली शासकीय संस्था नाही आहे, कुठली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. कारण तिला प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असते, धर्मदाय संस्था असते तर तिला बाहेरून धोका असता. पण ही संस्था एक निस्वार्थी संस्था आहे, बंधुभाव प्रेमवाली संस्था आहे. आणि याचे तत्व वेगळेच तत्व आहे, बाकी संस्थेसारखे तत्व नाही. आणि त्यामुळे ही संस्था जी आहे आमच्यासारख्या दारुड्याचा जीव वाचवणारी संस्था आहे. आणि ह्या संस्थेनं आम्हाला आमचा जीव वाचवण्यासाठी 12 पायऱ्या दिलेल्या आहे आणि संस्थेचा जीव वाचवण्यासाठी 12 रुढ्या दिलेल्या आहे. ह्या आम्ही जर तंतोतंत अंमलात आणल्या तर माझा सुद्धा जीव वाचतो आणि संस्थेचा सुद्धा जीव वाचतो. तर पण होते काय आमचं, तर आम्ही 12 पायऱ्यावरच चालत नाही, तर त्यामुळे आम्हाला 12 रुढ्या समजत नाही. आणि त्यामुळे आमच्याकडून कळत न कळत अल्कोहोलिक अनोनिमसला काही कळत सुद्धा धोके निर्माण होतात, काही न कळत सुद्धा धोके निर्माण होतात. तर मित्र, आणि ह्या धोक्याचे जे चिन्ह आहे, पूर्वीच बीएलडब्ल्यूला कुठेतरी काहीतरी जाणीव झाली होती. कारण त्यांनी जे बिग बुक लिहिलं होतं 1938ला व 1935ला अल्कोहोलिक अनोनिमस जेव्हा संस्था स्थापन झाली आणि संस्थेचा जन्म 10 जून 1935 आणि ह्या दोन बांधवांनी मिळून जी संस्था भरभराटीला वाढवली आणि 38 पर्यंत मोठ्या मुश्किलनं 40 सभासद झाले. आणि ह्या संस्थेचा प्रचार प्रसार हा फास्ट रीतीने व्हावा याच्यासाठी बिग बुक लिखाणाचं काम चालू केलं होतं. आणि बिग बुक लिखाणासाठी 18 सभासदां म्हणजे कॉलोरी चर्चमध्ये त्या दिवशी बिग बुक लिहिण्यासाठी मंजुरी दिली होती. त्याआधी बरेचसे प्रस्ताव होते, पण ते प्रस्ताव काही पैशाच्या अभावी विस्कळले आणि हा बिग बुकचा प्रस्ताव मान्य केला. आणि मान्य केल्यानंतर बीएलडब्ल्यूनं तेव्हा मग सभासदांना एकच सांगितलं, आता म्हणजे पैसे झपाट्यानं जमा करा, बिग बुक लिहायचं आपल्याला. आणि बिग बुक लिहिण्यासाठी पैसे लागल. तर तेव्हा बिग बुक लिहिताना अकरांच्या समूहाने काय उत्तर दिले की म्हणे पैसे वगैरे आम्हाला मागू नको, म्हणे आमच्याकडे काही पैसे नाही, म्हणे दारुडे लोक आम्ही, म्हणे कंगाल झालेले लोक आहे. तू म्हणे आता ते पैशाचं तिकडे अकरान न्यूयॉर्कमध्येच जमा, म्हणे न्यूयॉर्क मधले लोक लखपती आहे. म्हणजे फार पहिली परिस्थिती लोकांची. हा मनुष्य पुस्तक लिहायला तयार आहे, प्रयत्न करून राहिला, संस्था स्थापन केली, आतापर्यंत त्यानं 40 लोकांवर उपचार करून हे केलं. आणि त्या माणसाला अशा प्रकारची ती तेव्हा सुद्धा ती म्हणजे असे उपचार पद्धती त्या प्रकारची दिल्या जात होती. पण तरी त्यांनी बीएलडब्ल्यूनं बिग बुक लिहिण्याचा प्रस्ताव नाकारला नाही. आणि बिग बुक त्यांनी स्वतःच्या खर्चातून काही प्रिंट काढल्या, लिखाण काम केलं, प्रिंट काढल्या, समूहाला दाखवलं. आणि समूहाला तिसरी पायरी जेव्हा लिहिण्याचं काम म्हणजे ज्या पायऱ्या ज्या आहे 12 पायऱ्या लिहिण्याचं काम पडलं, तेव्हा त्याच्याकडून त्या परमेश्वरानं त्या 12 पायऱ्या लिहून घेतल्या होत्या. आणि बीएलडब्ल्यूला लिहिणं सुचत नव्हतं, तर बीएलडब्ल्यूने आराधना केली परमेश्वराची, तर त्या 12 पायऱ्या त्यांच्याकडून त्या परमेश्वराने लिहून घेतल्या होत्या. आणि त्या पायऱ्या समूहात येऊन दाखवल्यानंतर समूहानं काय केलं शेवटी त्यांच्यासोबत की म्हणे तू म्हणे हे काय म्हणे तुझ्या मनानं 12 पायऱ्या करून ठेवल्या म्हणे, आता पहिलेच ऑक्सफर्ड ग्रुपच्या 6 पायऱ्या दारुड्याला मान्य नव्हत्या, हे फेक म्हणे तुझं दुकान. ही लँग्वेज म्हणजे इतके संतापलेलं वातावरण झालं होतं त्या. पण इथे अल्कोहोलिक अनोनिमस होते, बाहेरचे जे लोक होते, जे नॉन अल्कोहोलिक होते, त्यांचा खूप मदत झालेली आहे. कारण आम्ही दारुडे एकमेकाला समजूच शकलो नाही, सुरुवातीला समजू शकलो नाही. आताही आमची तीच परिस्थिती राहणार आहे. बराचसा भाग आमचा तसाच. अल्कोहोलिक नॉन अल्कोहोलिक सायकॅट्रिकनं समूहात समझोता केला की बिल म्हणे तू म्हणे थोडासा आज्ञाधारक शब्द कमी कर म्हणे आणि हे कमी करून लिही म्हणे पुन्हा 12 पायऱ्या. बाहेरच्या माणसानं समजोता करून
तर आणून दिला का तुम्ही पैसा वापरू शकत नाही, तुम्हाला दिमाग कमी आहे, तुम्ही दारुडे लोक आहे, पैसा तुमच्याजवळ आला तर एकामेकाच्या उरावर बसाल. म्हणजे बाहेरच्या लोकांना ते सुद्धा आमच्या लक्षात आणून दिलं. त्याच्यानंतर जेव्हा पुस्तक लिहिलं गेलं तेव्हा नावाच्या बद्दल सुद्धा वादविवाद झाले, बरेचसे वादविवाद झाले. बिल डब्ल्यू म्हटलं होतं का बिल डब्ल्यू मोहीम नाव द्या त्याला. तिथं सुद्धा इतकं वातावरण वाढलं होतं की म्हणे तुझ्या एकट्याच्या पुस्तक आहे का, अशा अशा वर्डमध्ये बोलण्यात आलं होतं म्हणजे बिल डब्ल्यूला. तर ते एक शेवटी दारुडे आहे. मी असतो तर तिथं ते असंच या टाईपचा बोललो असतो, तो वाद नाही. शेवटी तिथे सुद्धा एका सायकॅट्रिकने समझोता करून त्या पुस्तकाला बिल म्हटलं अल्कोहोलिक अनॉनिमस हे नाव द्या म्हणून हे केलं. म्हणजे बाहेरच्या लोकांनी खूप मदत केली आमच्या त्याला, कारण आम्ही दारुडे आहे. आजही बाहेरचे ट्रस्टी वगैरे का वापरले जाते आपल्या इथं, कारण दारुडे हे दारुड्याचं कधी बिघडलं आणि हे मॅनेज नाही करू शकत. काम करतात त्याला तो भाग वेगळा आहे मित्र. आणि मग 1939ला बिग बुक लिहिण्यात आलं आणि बिग बुक लिहिणं झाल्यानंतर पहिलं बिग बुक ऑर्फानमध्ये गेलं, फ्लोरिडियामध्ये गेलं. पुस्तक एका दारुड्यानं वाचलं ते बिग बुक, आणि ते बिग बुक वाचल्यामुळे तो दारूपासून दूर झाला. आणि तो दारूपासून दूर झाला. त्याने दिवसाला वाचायला दिलं, त्यानं तिसऱ्याला दिला, चौथ्यानं टॉलमधून घेतलं. ही साऱ्या देशामध्ये बिग बुक फैललं आणि बिग समूह तयार झाले. म्हणजे ह्या बिग बुकनं मार्गदर्शकाचे काम केलं आणि बिल्डरचे काम केलं 12वी पिढीचं. पण इथं प्रॉब्लेम पडलं, ज्यानं समूह स्थापन केला, ज्याला 12 पायऱ्या सुधारण्याचा कार्यक्रम भेटला, त्यानं 12 पायऱ्याचा कार्यक्रम घेतला आणि समूह तयार केला. आणि आता इथं काय झालं, जिसकी लाठी उसकी भय, ज्याचा चेंडू त्याची बॅटिंग, हम करे तो कायदा, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अल्कोहोलिक हे चालू झालं. मी म्हणाल तसंच चाललं भाऊ. मी जागा मिळवली, मी समूह तयार केला, मी त्याचा मालक आहे, तुम्ही कोणी नाही आहे. कारण कुठलेही त्याला नियम नव्हते, कुठलं काही नव्हतं. फक्त 12 पायऱ्याच सुधारण्याचा कार्यक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचला होता. रुढ्या नव्हत्या तेव्हा. आणि दुर्दैवाने त्याच वेळेत डॉक्टर बापचं सुद्धा इकडे कॅन्सरनं घोषित झाले होते बिग बुक तयार झाल्यानंतर. इकडे वाढलं समाजात. प्रत्येक समाजामध्ये हेच पद्धत झाली. इसको नहीं आने देने का, उसको नहीं आने देने का, बहुत बड़ा शराबी है, गुंडा आहे, साला जेल में से आया है, बलात्कार किया हुआ है. म्हणजे असे काहीतरी प्रत्येक समूहानं आपापले नियम चालू केले होते त्यावेळेस. आणि हे नियम चालू केल्यामुळं बरेचशा दारुड्यांना पुन्हा दारू प्यावं लागली, काही लोकांना समूह सोडावं लागले. म्हणजे बरेचसे ह्या रुढ्या बनेपर्यंत बरेचसे मृत्युमुखी पडले आमच्या दारुडे मित्र. तर ही अवस्था, मग आता कुठेतरी ह्या अवस्थेला आळा बसावा. कारण बिल डब्ल्यूला माहित होतं ऑक्सफर्ड ग्रुप 6 लोकांनी चालू केलेला 1 लाख लोकांपर्यंत संस्था सभासद पोहोचले, आणि ती संस्था आपल्या मेन उद्देशापासून भरकटल्यामुळं त्यावेळेस लाखो सभासद झाले होते. मूळ उद्देशानं भटकल्यामुळे ते राजकारणात पडले, काळे गोळे वर्णभेदात पडले, गरीब अमीर ह्या भेदाभादात पडले, आणि त्यामुळे खरा उद्देश जो होता मध्यमुक्तीचा तो बाजूला पडला आणि ती संस्था डुबीत पडली. तर हे उदाहरण बिल डब्ल्यू जवळ होतं. आणि समूहाने सुद्धा त्यांच्यासोबत कसा बर्ताव केला होता त्यावेळेस ते सुद्धा उदाहरण होते. दारुडे कशाच तऱ्हेनं वागू शकतात आणि हे दारुडे एकत्र कसे राहील. स्वतःचा जीव वाचवल पण समूहाचा सुद्धा जीव वाचला पाहिजे. समूह जिवंत राहील तर दारुडे जिवंत राहील. म्हणजे समूहामध्ये एकता ही फार महत्वाची बाब होती. समूह जिवंत नाही राहिला तर मी जिवंत नाही राहिला. मला ज्या समूहानं जीव वाचवला, जो मला नवीन समाज मिळाला, तो त्या समाजासाठी मला प्रामाणिक राहावं लागलं. जर मी त्या समाजाशी प्रामाणिक राहिलो नाही तर माझा जीव धोक्यात राहील. मी तर जिवंत राहणार नाही, समूह जिवंत राहणार नाही, तर इतर दारुड्यांचं सुद्धा नुकसान होईल माझ्यासोबत. मला तर मद्यमुक्ती मिळाली पण माझी सुद्धा मद्यमुक्ती टिकून राहणार नाही. तर यासाठी मग बिल डब्ल्यूला खूप मोठा प्रश्न पडला होता. आता हे दारुडे एकत्र आणण्यासाठी काय करायचं. 12 पायऱ्या सुधारण्याचा कार्यक्रम केला यांना, पण काहीतरी वेगळी उपाययोजना करावी
त्यासाठी एक अल्टी नावाचा मेंबर होता आणि अल्टीला एकच सुचवलं याच्यातून आपण काय करायचं. त्यांनी 12 पॉईंट तयार केले. म्हणजे 12 पॉईंट म्हणजे आजच्या आपल्या 12 रुड्या, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी ज्या काही रुड्या असेल त्या आपल्या रुड्या. आणि त्या रुड्या जेव्हा समूहात पोहोचवल्या, ग्रे पॉईंट मासिकामार्फत त्या समूहापर्यंत पोहोचल्या, तेव्हाची एक पद्धत होती. त्या ग्रे पॉईंट मासिकामध्ये मीटिंगचे काही रिटर्न जात होते, बांधवाच्या कहाण्या वगैरे त्या छापल्या जात होत्या आणि त्या समूहात जात होत्या. आणि तेव्हा ह्या बांधवाला ह्या रुड्या म्हणजे इतक्या भारी वाटत होत्या का काहीतरी गळायला फास लावला. कारण की त्यांना एक मोकळी आदत पडली होती ना, हम करे सो कायदा, प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मैं बोलूंगा वही चलेगा, मेरी लाठी मेरी भैंस मेरी लाठी, माझा चेंडू माझी बॅटी. रुड्या वगैरे त्यांना जड वाटायला लागल्या. एक प्रकारची फाशी दिल्यासारखी वाटत होती. एक प्रकारचा कायद्यात जसा नियम वाटायला लागत होता. तर ते मान्य करायला तयार नव्हते. शेवटी VLWनं प्रत्येक समाजात जाऊन प्रत्येकाला त्या रुड्या समजावून सांगितल्या. ह्या रुड्या का जरुरी आहे. ज्याप्रमाणे 12 रुड्या, 12 पायऱ्या सभासदाला जिवंत राहण्यासाठी उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे रुड्या सुद्धा समूहाला जिवंत राहण्यासाठी उपयुक्त आहे. हे जेव्हा समजावून सांगितलं, तोपर्यंत काळ 1946-50 पर्यंत काळ निघून गेला आणि रुड्या तयार झाल्या. 51ला मंजुरात मिळाली आणि तो अंधारमय प्रकाश, भीतीदायक वातावरण ते मोकळं झालं त्यावेळेस. पण ऍक्च्युअल मोकळं झालं काय मित्र? भीतीदायक वातावरण नाही झालं. आजही आम्ही रुड्याचा वापर करून आलो काय समूहात? रुड्या काय आहे काय नाही, रुड्या काय सांगते, मी रुड्या कुठं तोडायला पाहिजे काय, रुड्यामुळे समूहाचं नुकसान होईल काय, समूहातले लोक एकता भंग होईल काय, लोक नाराज होईल काय, याचा विचार आजही आम्ही करत नाही. फक्त आम्हाला आमची प्रतिष्ठा, मान, कुठलाही जनजागरण सभा घेतो मी तर त्याच्या मागे माझी प्रतिष्ठा, माझं काहीतरी दडलेलं असते, माझी प्रसिद्धी झाली पाहिजे. की लक्ष्मणरावनं जनजागरण सभा घेतली, फलाना कार्यक्रम घेतला, भित्ताना कार्यक्रम घेतला, नाईट विजिल घेतला, अमका घेतला, ढमका घेतला. तर ही पद्धत आमच्यात रुजली आहे कुठंतरी. कारण एक दारुड्याला बाहेरच्या जगात कुठलं विचारत नाही. आणि आज इथं विचारपूस व्हायला लागले तर आमचा अहंकार कुठेतरी दाटला की मला आता इथे कोणीतरी विचारायला पाहिजे, मी काहीतरी वेगळा व्यक्ती आहे, माझं वेगळं व्यक्तिमत्व आहे, हे मला आता जाणवायला लागते. जेव्हा मी दारूसाठी माझी अक्कल हुशारी, माझं ग्रामपंचायतच्या इलेक्शन मध्ये मी जेव्हा काम करत होतो, इलेक्शन तिथं राजकारण चालत होतं, ते राजकारण माझ्या दारूच्या कामी नाही पडलं. पण आता ते राजकारण मी अल्कोहोलिक मध्ये वापरण्याचा प्रयत्न करतो. तिथं राजकारण चाललं नाही माझं. शेवटी मी दारू पेलो, दारुड्या झालो. आता पण त्या राजकारणाचा उपयोग मी अल्कोहोलिक मध्ये घेण्याचा प्रयत्न करतो. तर आता 2014 मध्ये आलो आणि 2014 मध्ये आल्यानंतर 10 मेंबर होते अल्कोहोलिक समूहात आणि 10 मेंबर अल्कोहोलिक मीटिंगला हजर राहत होते. आणि माझी दारू 3-4 महिन्यात थांबली होती आणि 3-4 महिन्यात मी समूहात असे वाद माझ्या कानावर येत होते की एक चंद्रपूरचा मेंबर होता, तो 3 वर्ष झाले, म्हणजे दोन काळीच वर्ष झाले मेंबर सोबत होता. आणि जे आमच्या इथले जे मेंबर होते, जो फादर ग्रुप म्हणून ओळखला जातो, त्या फादर ग्रुपचे मेंबर होते 3. एक 14 वर्षाचा मेंबर होता मी आलो तेव्हा, एक 7 वर्षाचा मेंबर होता, एक 3-4 वर्ष 5 वर्षाचा मेंबर होता, एक 2-2.5 वर्षाचा मेंबर होता. हे जुने मेंबर होते. मला एका जणानं बोट दाखवलं त्याच्याकडे, हा म्हणे बांधव म्हणे भाऊ नागपूरहून आला म्हणे, जेव्हा म्हणे एक दोनच मेंबर इथं होते म्हणे मिटिंगला आणि ते सुद्धा निघून गेले म्हणे. हा बिचारा म्हणे एकटाच इथे येत होता म्हणे आणि एकटाच बरेच दिवस थांबला म्हणे आणि एक करता करता याची बदल होत आहे म्हणे. हा जर नसता म्हणे तिथं राहिला नसता अमरावतीत तर ह्या समूह जिवंत नसता राहिला आणि तो समूह जिवंत नसता राहिला तर मी आज जिवंत नसतो राहिलो, मी कुठेतरी गटारात पडलो असतो, मेलो असतो. तर मला तो माणूस इथं नसता, आज हा मिटिंगला पडून जर गेला असता तर समूह राहिला नसता तर मी जिवंत नसतो राहिलो. मग कालांतरानं तिथे
तो चंद्रपूरचा सिनियर आणि हा 14 वर्षाचा आणि हे 2-4 वर्षाचे, यांच्यात काहीतरी असे आपसात वादावाद झाले. म्हणे समूहात रुड्या वाचत नाही, अमुक वाचत नाही, 12 पायऱ्या वाचत नाही, प्रतिबिंब वाचत नाही, हे नाही वाचत, हे अल्कोहोलिक अनिमिकचा समूह नाही, अमुक नाही, ढमुक नाही, असे वादिवाद चालत होते. पण आता आम्हाला ते थोडेसे दिवस झाले होते आणि आम्हाला फक्त आमचा मेन उद्देश होता दारूपासून दूर राहणे. फक्त हे ऐकत होतो आम्ही. आमचं लक्ष जरी तिकडे भटकत होतं, काय साला बाहेरच्या जगात हेच वांदा आणि इथं आल्यानंतर ह्या चिल्लर चाललं भानगडी यांचं चालू राहते. ऐसा नहीं चलता भाऊ, वैसा नहीं चलता, हमारे वहां तो चंद्रपुर में वैसा चलता था, हमका चलता था, ढमका चलता था, हे ऐसा पायऱ्या ऐसा नाही राहता. आता आम्हाला काय माहिती पायऱ्या रुढ्या काय अल्कोहोलिक समूह कथा चालते. आम्ही तर दारूपासून दूर आहे याच्यातच बळा मोठे आनंदी होतो. त्यानंतर हळूच मग 14 वर्षाचा म्हणजे त्या समूहाचा 2000 मधला समूह तो स्थापन झालेला. 2014ला 14 वर्ष झाले होते आणि 14वा वर्धापन दिवस होता त्या समूहाचा. आम्हाला सुद्धा त्यांनी हजार रुपये मागितले. आम्ही सुद्धा हजार रुपये दिले 2014ला. कारण आम्हाला खूप आनंद होता. अल्कोहोलिक अनॉनिमसच्या मीटिंग बद्दल खूप प्रेम झालं होतं आम्हाला. कारण ह्या संस्थेनं आमचा जीव वाचवला होता. 1000 काय त्यांनी 2000 मागितले होते तेव्हा आम्ही दिले असते, पण त्यांनी 1000च मागितले. आणि तेव्हा तो नाईट विजिल नाही, वर्धापन दिवस साजरा झाला. चंद्रपूरहून, भंडाऱ्याहून, मुंबईहून, इकडून तिकडून बरेचसे मेंबर आले आणि त्या कार्यक्रमामुळे मला इतकी ताकद मिळाली आणि बरेचसे नवागत सुद्धा तिथे आले होते, त्यांना सुद्धा ताकद मिळाली. आणि तो जसा तो मीटिंग झाली, ते वर्धापन दिवस झाला, दुसऱ्या दिवशी वाद सुरू झाले. ओल्ड टाइमर ने 14 साल से 12वीं पायरी का बराबर काम नहीं किया, 14 साल से रेकॉर्ड म्हणजे किटीचा हिशोब नाही दिला, फलानं नाही दिला आणि वर्धापन दिवसाचा हिशोब नाही दिला. हेच वाद सुरू झाले. आता कोणाचा काय उद्देश आहे आम्हाला काही समजत नव्हता त्यावेळेस. आणि तो चंद्रपूरचा बांधव मग आम्हाला 4-5 लोकांना इकडून तिकडे घेऊन बसे कोणा रेल्वे स्टेशनवर. कारण 2 दिवस मिटिंग होत्या. काही बाकीचे दिवस तिकडेच आम्ही बसतो. तो इकडे घेऊन बसे, तिकडे घेऊन बसे. आम्हाला काही रुड्याबद्दल सांगे, काही पायऱ्याबद्दल सांगे. भाऊ हा समूह असाच आहे, ते बिलकुल त्या नियमानं चालून नाही राहिला. आणि आता हा 14 वर्षापासून एकच चेअरमन आहे, एकच सेक्रेटरी आहे, ते 3च जण 14 वर्षापासून आहे. किटीचा हिशोब नाही, आता तो विचारा लागल. ह्या साऱ्या भानगडी चालू होत्या. आता आम्हाला होले हो नाही लावण्याचा पर्याय नव्हता त्यावेळेस, कारण आम्ही नवीन होतो. आणि अशाच परिस्थितीमध्ये मग असेच वाद चालू होते. आणि हा चंद्रपूरचा जो सभासद होता अचानक एक दिवस नागपूरला चालला गेला आणि त्या दिवशी आम्ही रेल्वे स्टेशनवर बसलो होतो, दोघं चौघं बांधव. त्या दिवशी सुटा म्हणजे मीटिंग नव्हती आणि तिथं हे जुने ओल्ड टायमर आले आणि त्यांनी आम्हाला धाप केला. म्हणे तुम्ही म्हणे इकडे रेल्वे स्टेशनवर बसता, तिकडे बसता, इकडे बसता, तुम्ही नवीन समूह स्थापन करा. म्हणे ताकद असेल तुमच्यात तर म्हणे आमच्या मीटिंगला यायचं नाही, अमकं नाही, धमकं नाही आणि ऐसा चलेगा नाही, वैसा चलेगा नाही. तर आम्ही म्हणजे खूप नाराज झालो त्या दिवशी. आणि मग त्या चंद्रपूरच्या ओल्ड टायमरला फोन केला. भाऊ म्हटलं असं झालं. त्यांना सांगितलं तुम्ही आमच्या मीटिंगला येऊ नका किंवा नवीन समूह स्थापन करा, अमकं करा, डमकं करा. त्या चंद्रपूरच्या तो जो मेंबर होता त्यानं आम्हाला फोन केला की म्हणे लक्ष्मणराव तुम्ही एक काम करा, म्हणे 4 हे जे बांधव आहे म्हणे 5-6 जे ज्याच्यावर गरम झाले त्यांना काही घेऊन जाऊ नका म्हणे मीटिंगला उद्यापासून. आता मला काही समजत नव्हतं. मला वाटलं काही तिथे वाद होईल त्याच्यापेक्षा आपण मी माझ्या घरी बसवलं त्यांना. एक दिवस माझ्या घरी मीटिंग झाली. त्यानंतर मग भाऊ चंद्रपूरहून आले. चंद्रपूरहून आल्यानंतर दुसऱ्या दिवशी रेल्वे स्टेशनवर पुन्हा तोच निर्णय झाला की म्हणे आप उधर जाने का नाही बोले, आपण खाली पण आहे. मग जागा, समूहासाठी जागा. मग माझ्यासारखा असतेच नवीन घोडं, सतरंजी उचलणार लग्नातल्या. अरे मैं जगा देता तुम्ही काय लोट देते. मग माझ्या ऑफिसमध्ये मी जागा दिली त्यांना. आणि रविवारपासून गुरुवारची मीटिंग झाली. शुक्रवारची मीटिंग होती. शनिवारी आम्ही इकडे तिकडे बसलो. रविवारी समूह तयार झाला. चंद्रपूरच्या भावनं त्या 3 बांधवाले सांगून दिला, मैंने समूह निकाल दिया बोले भैया, बोले नया समूह ओपन कर लिया. त्याच्याही मागं तिकडली दुसरी गँग होती सल्ला देणारी चंद्रपूरवाल्याले. आम्हाला काय माहिती याचा काय उद्देश आहे लेखाचा आणि काय नाही. याचाही उद्देश शेवटी माहीत पडला की याचाही उद्देश वेगळाच होता. पदप्रती. हॅलो 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 काय बोला.
तुमच्या या टायमिंग ना आहे का तुमच्या शेअरिंगचा? काय म्हणला? हे मला टायमिंग असतं ना, टायमिंग शेअरिंगचा. 10-15 मिनिटं झाले, 15 मिनिटाच्या वर झाले. 1 मिनट, स्पीकर मीटिंग है, 1 तास उसका टाइमिंग है, बीच में मत बात करो. बरोबर. ध्यान में आया? ध्यान में आया का भाई लोग? हाँ समझलं, बरोबर. हा हाँ? आता समझ में आया ना? कंटिन्यू प्लीज. सॉरी. त्यांचं आपलं चालू ठेवू. तर मित्र, त्याचाही काय उद्देश आम्हाला काही समजला नाही. समूह चालू झाला, मग नवीन समूह, मग नवीन कामं, जनजागरण सभा, अमकं डमकं. आता नवीन समूह झाल्यानंतर जुन्या समूहाला तर काही दाखवाच लागल का, ऐसा करणे का वैसा करणे का. म्हणजे त्याच्यापेक्षा काहीतरी वरचढ काम झालं पाहिजे, तेव्हा त्या समूहाला काहीतरी म्हणजे प्रसिद्धी येईल. मग त्याच्यानंतर मग जनजागरण सभा, अमकं ढमकं, नाईट विजिल, वर्धापन दिवस, मग जमके चालू झाले कार्यक्रम. तर आमच्या काही लक्षात नाही काय आहे आणि काय नाही. बस आम्ही काळशात खूप नवीन समूह झाला, आमची दारूपासून मुक्ती, आम्हाला धुरी मिळाली, बस आम्ही याच्यातच खूप. मग समूहात राजकारण, मग ते चेअरमन बनला, सेक्रेटरी बनला, ट्रेजरर बनला, तो कुणीकडे बनला, काय नाही आम्हाला काही माहित. बस भाऊनं म्हटलं फलाने को चेयरमैन बना दिए, फलाने को सेक्रेटरी बना दिए, फलाने को बना दिए, अच्छा हो गया. हमको चला, आम्ही 3-4 महिन्याचे आम्ही थोडे सेक्रेटरी बनणार, चेअरमन थोडे बनणार, आम्ही थोडं काही बनू शकतो. तर जे सिनियर होते बनू द्या बाबा, त्यांना अनुभव आहे. कारण त्यांच्याशी अनुभवित लोक ए मध्ये लागतात. ते चेअरमन झाले. मग त्याच्यानंतर मग जी जागा आम्ही जे जागा तात्पुरत्या स्वरूपात दिली होती, ती जागा तात्पुरत्या स्वरूपाची असल्यामुळे मग आम्हाला दुसरीकडे जागा मिळाली परमनंट. आणि एका बांधवाने परमनंट जागा मिळवली. मग त्याला सेक्रेटरी पद द्यावंच लागलं. पहा, जागा मिळवून दिली म्हणून सेक्रेटरी पद, चेअरमन पद. बाकीच्यांना मग बाकीचे होते, कोणाला चेअरमन पद दिलं, कोणाला कोणतं पद दिलं, आणि त्या 3 जागा फुल झाल्या. त्याच्यानंतर 12 महिने ते पद चालले. तोपर्यंत कुठला वाद नाही, काही नाही, झपाट्याने चाललं. पण जे अंधरून जे राजकारण चालत होतं ते आम्हाला काही लक्षात येत नव्हतं. काय चालू आहे, काय नाही, कोण काय करते. फक्त हम बोले तो कायदा. त्या चंद्रपूरच्या चेअरमनले, चंद्रपूरचा जो मेंबर होता त्याला 15-20 मिनिट ते 25 मिनिट शेअरिंग लागतच होतं. तो त्यानं जागा मिळवून दिली, त्याला 10 ते 15 मिनिट शेअरिंग. पण बाकीच्या काय बची हुई खसखस बाकी घेऊ. आता ते मनात कुरतडत होते बिचारे. आता काय करणार आहे, काही भानगड करू शकत नाही, नवागत आहे. कोणाच्या लक्षात आलं, आमच्या लक्षात येऊन आलं होतं. आम्ही फक्त एकच विचार करत होतो की जान बची लाखो पाए, दारू से दूर आहे ना, बाकी काय लेन देन आहे आपलं. आम्ही ह्या विचारात, कारण आम्हाला जास्त भानगडीत पळायचंच नव्हतं त्यावेळेस. आणि मी थोडासा पडलोही होतो भानगडीत, तर मला 2-3 महिने शेअरिंगच नाही दिलं. इथेही मग आमच्या समोर तेच झालं. जितकी लाठी उतकी भय, ज्याचा चेंडू त्याची बॅटिंग. इथेही हेच चालू झालं. आमच्या सेक्रेटरीनं, एक चेअरमननं काय केलं होतं, पोलीस स्टेशनमध्ये भानगडी झाल्या घरगुती त्याच्या, आणि त्या बाजूच्या बाईनं रिपोर्ट दिला, हा दारू द्यायला त्याला. आणि तिथं काय सांगून राहिला की मी अल्कोहोलिक अॅनिमियाचा चेअरमन आहे, पोलीसवाल्याला सांगून राहिला. आणि आमची संस्था दारूपासून दूर आहे. अरे, तो पोलीसवाला म्हणाला, तुले का दारूच्या याच्यात आम्ही पकडलं ना, आणि तू काय सांगून राहिला, तुझ्या रिपोर्ट आहे. तर कमीत कमी अल्कोहोलिक अॅनिमियाचं नाव तिथं सांगायला नको. म्हणजे 12 पायऱ्याचं ज्यानं कामच केलं नाही, 12 पायऱ्या चाललाच नाही, त्याला काय माहिती, 12 रुड्या काही माहित नाही की आपण अल्कोहोलिक अॅनिमियाचं तिथं नाव सांगावं का नाही सांगावं. आपला जीव वाचवण्यासाठी अल्कोहोलिक अॅनिमियाचं कशाला बदनाम करायचं. पण अशी काही कामं घडली. मित्र, एकदा काय झालं, तो चेअरमन बाहेर उभा होता, आणि तो शाळेचा अध्यक्ष, शाळेचा जो ज्यांनी आम्हाला जागा दिली होती, तो हेडमास्टरने, आणि तो हेडमास्टर बदलून गेला का काय झाला, आणि दुसरा प्रिन्सिपल तिथं आला.
आणि त्याला ती अचानक तिथं गर्दी दिसते. तर मग रात्रीला काय चालते आपल्या शाळेकडे झालं, तो फेरफटका मारायला आला होता. पण भाऊचा पॉवर चेअरमन तिकडे शेअरिंग चालू होती, बाहेर उभे होते. त्याला विचारलं कायची गर्दी आहे आमच्या, तुम्हाला माहित नाही का म्हणे इथं अल्कोहोल गॅनेजच्या मिटिंगा चालते, आमका चालते ढमका चालते. हा तुम्ही कोण? बा मी इथं म्हणजे प्रिन्सिपल आहे. अरे प्रिन्सिपल तुम्ही नाही म्हणे, दुसरे प्रिन्सिपल आहे आमच्या ओळखीचे आहे म्हणे, तुम्ही फालतू चुत्या बनू नका म्हणे. ही भाषा. अरे मी म्हणतो कोणी माणूस आला, अल्कोहोल गॅनेजचे मेंबरही असू शकते किंवा अल्कोहोल गॅनेजच्या मिटिंगची चौकशी करायला येऊ शकते, तर आपली भाषा कशी असायला पाहिजे. पण ही रफ भाषा. तो सकाळी गेला, सकाळी दुसऱ्या दिवशी म्हणे तुमची आजपासून मिटिंग पण कशी तरी आम्ही दया वया करून त्या माणसाला बाजूला ठरून केलं चेअरमनले. आम्ही तिथं जाऊन वेगळी भूमिका मांडली आणि ती भूमिका मांडून कसं बसं ते काम निपटवलं. तरी त्यानं आम्हाला जिथं 250 भाडं होतं 400 करून टाकलं. जागा तर कायम राहिली. पण अशा भानगडीमुळे जागा सुद्धा आमच्या जाऊ शकते. तर अल्कोहोलिक याने म्हटला धोका कोणापासून आहे? माझ्यापासून आहे. माझ्यासारख्या दारुड्यामुळे. मला बोलायची अक्कल नाहीये. का अक्कल नाहीये? की मी 12 पायऱ्यावर काम नाही केलं, 12 पायऱ्यात चाललो नाही, 12 पायऱ्या मला माहित नाही, 12 रुड्या अल्कोहोलिक वाहनाच्या माहित नाही. मी त्या पदाच्या योग्य नाही, तरी ते काम करून राहिलो. तर ह्या चुका माझ्याकडून होणारच आहे मित्र. त्याच्यानंतर मी तो मग नाईट विजिल का आमच्या तो जुना गट वेगळा पडला, आमचा गट वेगळा पडला. मग आमच्या गटात नाईट विजिल कार्यक्रम आला नाही. त्या मधातच आमचा चंद्रपूरवाला मेंबर बिमार पडला. इकडे तो 12 महिन्याचा जो चेअरमनचा पिरियड होता तोही संपत आला होता. सेक्रेटरीचा कालावधी संपत आला होता. म्हणजे 10व्या समूहाला 12 झाल्यानंतर मग नवीन चेअरमन वगैरे बदलाला आणि तितक्यात आमचा जो ओल्ड टायमर होता चंद्रपूर, तो बिमार पडला. काही लोक त्याच्या सेवेत लागले अल्कोहोलिकांचे, काही रात्री तिथं मीटिंगमध्ये दवाखान्यात झोपायला लागले. चांगली भरपूर सेवा केली त्याची नवागतांनी. आता मग तो काही दिवस 15 दिवस महिनाभर घरी राहिला पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे. मग त्याची मीटिंग जे आमची कॅन्टीनवर जे मीटिंग चालत असते ती काही सभासद त्याच्या घरी जाऊ, भाऊ असं झाला, भाऊ तसं झाला, भाऊ तो लक्ष्मण असा बोलला, फलाना धमका. अर्धा तास झाला. लक्ष्मण भाई 1 मिनिट रुको. 1 मिनिट थांबा. त्यांना बोलू दे. कोण बोलतंय? हॅलो, मी मेंबर बोलतोय. मेंबर दुसऱ्यांना शेअरिंग नाही आहेत काय? नाही ही स्पीकर मीटिंग आहे. मागाशी मी तुम्हाला सांगितलंय. आपको हिंदी समजता है या मराठी समजता है? मराठी समजते भाऊ. हा मग स्पीकर मीटिंग आहे. 1.5 तास अजून चालणार आहे. ते एकटेच बोलणार आहेत. ओके. असं बोला ना तुम्ही, असं बोला. काय नाही, हरकत नाही. आय एम सॉरी. ओके. तर मित्र मग त्या जुन्या सभासदांचा 12 महिन्याचा काळ संपत आला आणि इकडे भाऊ घरी पडले आहे आमचे ओल्ड टाइमर. आणि मग त्यांच्या घरूनच काही म्हणजे चर्चा मशवरा हे ते काही सभासद जात होते त्यांच्याकडे. मग तिथं समूहातला काळ भाऊ आज ते झाला, भाऊ ते झाला, भाऊ अमकं झाला, भाऊ ढमकं झाला. आणि मग त्याच्यानंतर मग आता चेअरमन बदलायचा आहे, सेक्रेटरी बदलायचा आहे, ट्रेझरर बदलायचा आहे. आणि मग मी करायला तयार आहे, फलाना गेला मी करायला तयार आहे. आणि घरीच ते शिजलं. घरीच चेअरमन तयार झाला, घरीच सेक्रेटरी तयार झाला, घरीच ट्रेझरर तयार झाला. आणि समूहात फक्त एक फक्त त्या ओल्ड टायमरनं जसा हात केला, फलाना माणूस ट्रेझरर, फलाना माणूस चेअरमन, फलाना माणूस फलाना, तसेच बाकीचे हात वर करून ते निकाल तिथच्या तिथं. त्याला आम्ही आता सद्सद्विवेक बुद्धी म्हणतो. म्हणजे कुठली सद्सद्विवेक बुद्धी? का समूहाच्या प्रमुख लिडराने जे मान्य केलं तिची सद्सद्विवेक बुद्धी. पण इथं अल्कोहोलिकांच्या रूढीमध्ये वेगळीच सद्सद्विवेक बुद्धी. घरी शिजलेलं चालत नाही. इथं जे काही शिजल ते इथं चालल. पण काय आता बरेचसे लोक वाद करायला तयार नसतात, बोलायला तयार नसतात. चल रहा है चलने दो. काय भीती असते का काय असते त्यांचं त्यांना माहिती. आणि प्रत्येक जण काय असते आपला जीव वाचवायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक मग नाईट झालं, ते चेअरमन झाला, सेक्रेटरी झाला. कोणते सेक्रेटरी झाले? जो रात्री दवाखान्यात रात्रभर झोपला, रोज सकाळी खबरा नेऊन दे, ते चेअरमन झाले, सेक्रेटरी झाले, ट्रेझरर.
मग नाईट विजिलचा कार्यक्रम, मग त्याच्या मिटिंगा चालू झाल्या. नागपूरहून 2 बांधव येत होते. मग ते आमच्या इथं हुकूमत गाजवत होते, ऐसा करना है, वैसा करना है, ऐसा करेंगे, वैसा करेंगे, फलाना करेंगे. लोकांच्या लक्षात आलं पैसे आपण लावणार आहे, वर्गणी आपण जमा करणार आहे. हे कोण 2 बांधव? तो आमचा जो चंद्रपूरचा बांधव होता, त्यांना 2 बांधव ते नागपूरहून आणले. कारण पहिलं नाईट विजिल होतं. आम्हाला सांगे का आपल्याला काही जमत नाही म्हणे भाऊ म्हणे, आणि ते 2 बांधव करणार. आणि ते लोक सांगे का आम्ही तो कार्यक्रम नाईट विजिलचा करणार आहे. तर इथं लोकांच्या पोटात खुपलं, काय झालं काय नाही, वाद सुरू झाले आणि ते 2 बांधव काढण्यात आले. तर तो नाईट विजिलच कार्यक्रम होणार नव्हता. पण ते समझोता करून कसा तरी आता समूहाची बदनामी होऊ नये, कोणाचं काही दुखलं असेल दुखू द्या, पण हा नाईट विजिल कसा तरी कार्यक्रम पार पाडा. तो शानदार कार्यक्रम पार पाडला गेला. इतका वादिवादातून मित्र, भयंकर वादिवादातून तो कार्यक्रम पार पडला. आणि पार पडल्यानंतर 3ऱ्या दिवशी समूह नवीन तयार झाला. म्हणजे कुठंतरी दुखावलेले लोक खुमखुमी मनात होती. फक्त कार्यक्रम पार पडला आणि मी सुद्धा त्याच्यात होतो. तर मलाही एवढं ज्ञान नव्हतं. फारसं पायऱ्यावर मी सुद्धा काम केलं नव्हतं. आणि तिथेही मग तेच चालू झालं. हॅलो, माईक हे करा, डिस्टर्ब होते. आणि तिथेही मग पुन्हा दुसरा समूह चालू झाला. मग तो नव्या जोशाने काम करायला लागला. तिथे जनजागरण, नाईट विजिल, अमकं डमकं तिकडे चालू झालं. आणि त्यांना सुद्धा ह्याच एका संधीचा फायदा उचलला. त्या चंद्रपूरवाल्यांना संधीचा फायदा उचलला होता. वास्तविक पाहता त्यांना त्यावेळेस आम्हाला समजून सांगायला पाहिजे होतं की नाही, त्या मिटिंगला जात नाही, आपल्याला समूह काढण्याची गरज नाही. पण याला समूह काढायची गरज होती ना, याला प्रसिद्धी प्रतिष्ठा पाहिजे होती ना. तशीच आता याचा बाप दुसरा तयार झाला. बाप शेर को सव्वाशेर मिळता बोलते ना, तर त्याला तो 1.25 दुसरा मिळाला. कारण त्यांना तो चेअरमनचं पद दिलेलं, तो त्याच्यावर उलटला. आणि तो आता दुसरा गटाचा चेअरमन झाला. दुसरा गट तयार केला त्यानं. आणि त्याच्यात आम्ही, आणि त्याच्यानंतर मग इकडे जनजागरण, तिकडे जनजागरण, अमका करेंगे ढमका करेंगे, ते लंब्या गोष्टी. आणि एकच जीत कोणती, का ज्या समूहातून निघालो आपण त्या समूहाला कुठेतरी कमी पाडायचं. त्याच्यातले 2 माणसं कसे आणायचे, तो कोणता माणूस कुठे दुखावला गेला, जसा काही थोडासा काही दुखावला गेला का त्याला कसं आणायचं, त्याला आणायचं आणि इकडे चेअरमन पद द्यायचं. तिकडे चेअरमन पद भेटलं नसून तो दुखावला गेला तर इकडल्या आमच्या समूहात चेअरमन पद तयारच आहे. तिकडे सेक्रेटरी पदासाठी दुखावला गेला होता, आमच्याजवळ तयार होता. 2 माणसं आम्ही ओढलेच. त्या समूहाला तर जिवंतच नाही राहू द्या. आता साला हमसे लढली ही आमची परिभाषा. त्या परिभाषेवर आम्ही चालून राहिलो आता. तर ती 2 माणसं ओढले. त्याच्यानंतर इकडे इंटर ग्रुपची तयार झाली. त्याच्या पहिले जो समूह दुखावला गेला होता, हा समूह आधी आता तो समूह एकत्र झाला आणि तो समूह अलग पडला. इकडे इंटर ग्रुपची तयारी झाली. त्याच्या आधी इंटर ग्रुपची तयारी झाली होती, पण 2 गटात एकच वांधा होता का चेअरमन मेरे गट का बनेगा, तो म्हणे मेरे गट का बनेगा, वो बोले मेरे गट का बनेगा. आता इथं दोघं मिळाले, पीआय चेअरमन तू बन जा, मैं चेअरमन मैं बन जाता. और एक सेक्रेटरीचं पद अजून दुसऱ्या गटाला. पद कॅन्टीनवरच वाटल्या गेले. इंटरग्रुप कॅन्टीनवरच तयार झाला. फक्त समूहात फॉर्म भरून गेलो काय कोण, दुसरा काही नाही. कुठली सद्विवेक बुद्धी नाही. आणि समूहात सद्विवेक बुद्धीचं काम फक्त दाखवलं गेलं. दुहेरी चेहरे. आणि मित्र, फक्त शिजून साजून आणलं. फलाना चेअरमन बन गया, फलाना सेक्रेटरी बन गया इंटरग्रुप का, फलाना ट्रेजरर बन गया. निकाल तिथंच फिनिश. पुन्हा चालू झाला कार्यक्रम. जखमी जे लीडर, आता इथं जखमी लीडर, एक तिकडे जखमी लीडर तयार झाला, एक जखमी लीडर इकडे तयार झाला. एक जखमी लीडर तो चेअरमन अजून एक तिकडे तयार झाला. 3 जखमी लीडर इथं झाले. 3 जखमी लीडर मध्ये वाद. हे 2 जखमी लीडर तर मिळाले एकामेकाले, पण एक जखमी लीडर तिकडे राहिला. तिकडे समूहात इंटरग्रुपसाठी आयजीआर निवडासाठी ग्रुप कॉन्सेप्ट घेण्यात आला. एका व्यक्तीला आयजीआर म्हणून पद नाही मिळालं.
आणि इकडे पहिलेच आम्ही दाखवण्यात आलं होतं का तुला जर आयजीआरचं पद मिळालं म्हणजे चेअरमन ग्रुपमधून तर आम्ही तुला इथं इंटर ग्रुपमध्ये एक पद देतो. त्याले लेखाले आयजीआरचं पदच नाही मिळालं. दुसऱ्या दिवशी लढत पळत आला. पण ह्या लोकांना काय केलं, ह्या दुसऱ्या गटात आल्यावर जखमी लिडरनं त्याला दुसरा समूह दिला स्थापन करून आणि आयजीआर करून टाकला. आयजीआर करून इंटर ग्रुपचं एक पद. ही पॉलिसी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अल्कोहोलिक एनिमल्स म्हणजे मित्र, तर ही जास्त दिवस चालत नसते. आता इकडे इंटर ग्रुप बनला, इकडे इंटर ग्रुपचा वर्धापन दिवस आला, तोपर्यंत ह्या त्या चेअरमन मध्ये ह्या पीआय चेअरमन मध्ये चालू झाले वाद. कारण यानं तिकडे वाद केले, इथेही तो वाद करणारच आहे. वादातच पैदा झालाय, तो वादासाठीच पैदा झालाय. कारण त्याच्या मनानं कोणी ऐकलं नाही. कारण त्याच्या मनानं तिकडे ऐकलं नव्हतं, म्हणून त्यानं इकडे समूह तयार केला. आता इकडे याच्या मनानं चेअरमन ऐकून नाही राहिला, पीआय चेअरमनच्या मनानं. याले वाटून आलं मी झालं घरदार सोडून मी कामं करून राहिलो. पोरगा बिमार आहे माया, बायको बिमार आहे. शेअरिंग मध्ये मी काय सांगते माहिती, माझी बायको बिमार होती भाऊ, पोरगा बिमार होता, संतापा नव्हता, तरी मी शेगावले जनजागरण सभेसाठी. आता तुले हे कोण सांगितलं होतं? सेवा करासाठी अँगल दिलाय तुले, घरकाम मिटिंग तुला सांगितलं होतं का? जबरदस्ती केली होती काय तिथं शेगावला जायची? पण तिथं जर पोराच्या मी तापाच्या त्या बायकोच्या तापाच्या याच्या दवाखान्यात पडलो तर तिथं कोणी गेला आणि त्याला प्रसिद्धी भेटली तर हा भयानक प्रश्न आमच्या डोक्यात राहते. आमची बुद्धी जी आहे सतत वेग बुद्धी नाही आहे, तर वेगळीच बुद्धी आहे मित्र. तर हे आमचे मग शेअरिंग राहते. असं झालं भाऊ, तसं झालं भाऊ. मी ते एवढं असून सुद्धा मी सेवा करून राहिलो इंटरग्रुपची. माझ्यासारखा सेवक कोणी नाही आहे. आणि तशी सेवा मग माझ्यासारखा नाही करावं. माझी बायको बिमार असली, लेकरू बिमार असला तरी मी त्याच्यासोबत झाले पाहिजे. अरे तू घरदार सोडणार आहे, तुला थंडातले जाताना अल्कोहोलिक एनिमलचा विचार करत होता. आम्हाला नाही येत विचार. आम्हाला घरदार मिटिंग खरं आहे, आम्ही चेअरमनचं पद भोगले आहे, पण एकदम तुझ्यासारखं नाही केलं. तर तुम्ही जसं कर, मी जसा करतो तर तिथेही माशी पाडली. मग समूहाचा इंटरग्रुपचा वर्धापन दिवस, तिथं भाऊनं आपला मांडला प्रस्ताव की आपण नाईट विजिल देंगे. नाही ऐकलं चेअरमननं, वाद झाले त्याच्यात. साधा वर्धापन दिवस करण्यात आला. त्याच्यानंतर मग भाऊची करपली तर मग आप साले को नाईट विजिल देंगे. मग नाईट विजिल घेण्यात आली. 2 महिन्याने झाले तर नाईट विजिलचा कार्यक्रम. वर्धापन दिवस झाला 2 महिन्याच्या आधी, त्याच्यावर 40,000 खर्च झाले. आता नाईट विजिल 1.5-2 लाखाचा, 1.25-2 लाखाचा नाईट विजिल झाला. नागपूरहून, पुण्याहून, मुंबईहून शहर येऊन राहिले. मोठं मंगल कार्यालय बुक केलं. झोपण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था पद्धतशीर, होमच्या गाद्या, खुर्च्या, रात्री लाइटिंग, लॉन मध्ये जेवण, चांगली सोय. 1.25-2 लाखाचा खर्च. पैसा परमेश्वर देते अल्कोहोलिक एनिमल्समध्ये, कमी नाही पडत मित्र. पण तो कार्यक्रम फेल कसा पाडावा याच्यासाठी तो चेअरमन इंटरग्रुपचा, त्यानं आपल्या 2 गाड्या तयार केल्या का ह्या नाईट विजिलले लोक येऊ नये. कुठं घेऊन गेला? चिखलदरा. प्रेक्षक तर त्यांनाही घेऊन गेला, नवागताला घेऊन गेला. अरे कमीत कमी नवागताला तर कार्यक्रम पाहू राहिले. तू नको येऊ, तू जळली आहे का काय? तर रीतशीर कार्यक्रम निघाला म्हणे इंटरग्रुप मार्फत कार्यक्रम. इंटरग्रुपचं नाव बोर्डावर, सारा बोर्डावर नाव. भाऊले आमंत्रण द्यायला चाललं जनजागरण सभेला का तुम्ही चेअरमन पदावर विराजन व्हा. अनाउन्समेंट होऊन राहिली. पण आम्हाला विचारलं नाही, रीतशीर विचारलं नाही. रीतशीर म्हणजे काय हे काही आधी नाही समजलं मला. रीतशीर विचारण्यात आलं नाही. तर चिखलदऱ्याला गेले. पुन्हा फट पडली. आता फट पडली. आता अब साले को विभाजन, हिंदुस्तान पाकिस्तान अलग अलग. अब नया गट बनाएंगे, नया इंटर ग्रुप बनाएंगे. कारण त्यानं आपलं ऐकलं नाही. फलान खाला चिखलदऱ्याला चालला गेला. ओल्ड टाइमर सारे ओल्ड अमरावतीतले फेलोशिपाला घेऊन गेला.
चिखलदऱ्याला घेऊन चाललो. तर त्याच्यानंतर नवीन इंटरग्रुप, तो अंदरच्या अंदरच इंटरग्रुप झाला. पदही तेच पद्धत, कारण भाऊ त्याच एरियातले होते ना, जुन्या एरियातले. त्याचे चेले जे होते ते तेच, म्हणजे तो ग्रुपच तो ग्रामपंचायतच्या इलेक्शन मधला ग्रुप, तो आता इथे वापरला चालला. इलेक्शन, ग्रामपंचायतचं इलेक्शन, राजकारण इथे वापरलं चाललं. तर दुसरा एक ग्रुप तयार झाला, पण त्यांना योगायोग काम करण्याची संधी नाही मिळाली. संधी का नाही मिळाली? का नुकताच लॉकडाऊन चालू झाला. जानेवारी महिन्यात समूह पण झाला आणि फेब्रुवारी का मार्च मध्ये इंटरग्रुप हे झाला मित्र. तर अशा अवगत कामं. आता इंटरग्रुपची काय जरूरत होती? तुला सेवा करायची तर माणूस व्यक्ती ऐको का नाही ऐको? 2 वर्षांना पद बदलणारच आहे. इंटरग्रुप करणं जरुरी होतं काय नवीन? का ती बॉडी बदलल्या गेली जाणारच होती ना. आणि तिथला व्यक्ती खराब आहे का इंटरग्रुप थोडा खराब होता? व्यक्ती खराब होती. तत्वाला महत्व द्या, व्यक्तीला कशाला देतात? व्यक्तीमुळे थोडा इंटरग्रुप बनते, ते तत्वामुळे इंटरग्रुप बनते. तर हे आम्हाला काहीच भान नसते मित्रांनो. आणि आता आमच्यासारखे दारुडे, घुड्या माहित नाही, पायऱ्या माहित नाही, पायऱ्यावर चालत नाही, फक्त शेअरिंग मध्ये काय म्हणते माहिती आहे? डायसवर येऊन, भाऊ परमेश्वराची कृपा, आज अल्कोहोलिक अॅनिमियस नसती तर मी जिवंत राहिलो नसतो, फोटोला हार लागला असता, आणि ह्या संस्थेसाठी मी काहीतरी करावं अशी माझी भावना आहे. आणि किटी बॉक्स जसा येते जवळ तसा तंबाखू घोटाले जाते, थंडातले जाते, मुताले जाते. ही भावना आमची अल्कोहोलिक अॅनिमिसच्या मीटिंगच्या बाबतीत. स्वावलंबी झालो म्हणतो मी आता, कोणाला भीक नाही मागवत, स्वतःचा खर्च स्वतः भागवतो. आणि इथं आता संवाद काम पडलं, हँडवेल छापाचे आहे, कितीत रोज पैसे मी 10 रुपये टाकले, पण चहाच्या ठिकाणी मोठं तयार होतो, बिस्किटही घेतो, 2 कटही मारून देतो. ही माझी प्रवृत्ती. धोका कुठून आहे? मायाच फटून आहे. माझ्यासारख्या बेवड्याची प्रवृत्ती, बेवडी प्रवृत्ती, धोका. आज मी पीआय चेअरमन आणि मी हे काम करून राहिलो. मुताले चाललो, हागायला चाललो, कुठं चाललो, तिकडे समाजाची जागा ज्यानं दिली त्याच्या हेडमास्टर सोबत भांडून राहिलो. ही माझी प्रवृत्ती मित्र. त्यानंतर जनजागरण सभा शेगावले, तिथं चाललो, पीआय चेअरमन. जसे काही लोक जसे आले नवीन, का घ्या भाऊची पावती फाळा, 200 रुपये भाऊजीकडून रजिस्ट्रेशन फाळा, फलानं फाळा, भाऊकडून 300 रुपये घ्या, भाऊकडून 400 रुपये घ्या, हे म्हणणारे लोक. आणि मी सेक्रेटरी होतो, माझ्याकडे आली ते लिस्ट पैशाची, कारण आमच्याच अंडरमध्ये तो समूह होता. तिथं पाहून राहिलो, पैसे कमी पडले. बाई इतके पैसे कमी का पडून राहिले? हिशोब तर भाऊचं तर नावच नाही त्याच्यात. पीआय चेअरमन, किती? 150 रुपये द्यायची अवकाश. 150 रुपये कसे वाचत? हे आमची अवकाश. मग मुंबईहून 17 लोक आले, ते मुंबईवाल्याने दिले नसल, मग त्याचा प्रमुख माणूस बोलावला. अरे बोले किसने दिया नहीं दिया, बोले साला पैसे, बोले दोघा तिघांनाच रजिस्ट्रेशन केलं. मग त्यानं गेला मोठ्या मोठ्यांना ते 2,000 रुपये आणून दिले. ही आमची प्रवृत्ती. आम्ही कोणते पदाधिकारी, चांगले पदाधिकारी, नावाजलेले पदाधिकारी, ही आमची भूमिका. 150 रुपये आम्ही वाचवतो. आणि तेच पहा, रेल्वे स्टेशनवर जे नवागत असते, आमच्यासारखे असते, बिस्किटं खाऊ घालून राहिला, चहा पाजून राहिला, म्हणजे तो मोठेपणा दिसते. पण इथं 150 रुपये दिसले तर मोठेपणा दिसला नसता.
तोच नाईट विजिलचा कार्यक्रम असेल तर मी त्या किटी त्याच्यात 1000 रुपयाची पावती फाडतो की 4 लोकांना माहित पडलं पाहिजे की मी 1000 रुपये लक्ष्मणनं दिले. इथचा ट्यूबलाईट तिथं लावा, तिथचा ट्यूबलाईट तिथं लावा, तो फलाना शहरात बोलावू नका, म्हणजे माहिती तिथं जराशी चालते, वाह होते. मोठेपणा माझा बाहेर येते, पण खरी किंमत किटीमध्ये आहे. खरी आध्यात्मिकता तिथं आहे. तुम्ही 2 रुपये टाका का 5 रुपये टाका, खरा कार्यक्रम त्याच्यावर चालते. अल्कोहोलिक अनॉनिमसचा बॅनर हँडवेल त्याच्यावर छापला जाते. खरा कार्यक्रम तो आहे, पण ते आमच्या लक्षात येत नाही. आम्ही तर पाहतो 150 काय साले भोसडचे चेअरमन पदावर जर मी असलो आणि 1-2 नवागत आले तर कोणाला 100 मागू, कोणाला 50 मागू, कोणाला बापाचे घेतलेले द्यायचेच नाही. आधी आमचं रेकॉर्ड आहे, विचारा कोणाला. आम्ही कोणाचे 100 घेतले तर दिलेच नाही, पण पदावर आहे, आम्ही आधी पदावर आहे. कायच्या इंटरग्रुपच्या पदावर आहे. आणि भूमिका आमची हे आहे का तिथले 150 रुपये कसे दाबून द्यायचे, इथचे 150 रुपये कसे दाबून द्यायचे. किटी मधले समूहाच्या किटी मधले कोणाजवळ पैसे असतात तर भाऊ सध्याच्या मला वापरायला देऊन टाक, मी देतो. आणि जेव्हा किटीचं काम पैशाचं काम पडलं तर भाऊ तुमच्या जवळचे खर्च करून टाका, मग मी तुम्हाला हळूहळू. ही पद्धत आहे मित्र. म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणाले काही हरकत नाही. एकदा काय झालं मित्र, बिग बुकचा कार्यक्रम अमरावतीत आला. तिकडे एक बिग बुक आमच्या इथं बिग बुक वाचन करे, त्याची गाण करपली. त्यानं तिकडलं गटाले सांगून दिलं काय वो कार्यक्रम नाही जाणं, उसको लाने काही नाही. एक विरोधी पक्षाला भडकून दिलं. तो विरोधी पक्षाचा माणूस काय म्हणे माहिती आहे का, जिथं ज्याचा कार्यक्रम होता म्हणे बिग बुकचा तिथं मी साला ढोल ताशा आणतो म्हणे आणि तिथं स्टेज उभारतो म्हणे, शिवसेनेचे 4-5 माणसं आणतो म्हणे आणि तो कार्यक्रम कसा होते ते पाहतो. ही आमची प्रवृत्ती. पण त्यालीच हवा शेर भेटला एक आमच्यातला. कारण आता मी जे सांगितलं होतं पोलीस स्टेशनची त्याची भानगड झाली होती. त्याची भानगड त्याचा PSI कोणतरी जवळ वगैरे होता त्या बांधवाचा, त्यानं ते भानगड निघतवली होती. तर ह्या बांधवानं त्याला फोन केला म्हणे तू तमाशा कर तिथं म्हणे, तुले तिथून वाजवत म्हणे मोठ्या पोलीस स्टेशन मध्ये म्हणे, तिथं तुला माहित आहे म्हणे माझ्या जवळ. तेव्हा तो माणूस चूक झाला मित्र. शेर कुछ हवा शेर. अल्कोहोलिक मध्ये दादागिरी गुंडगिरी झाली आहे प्रकारची. राजकारण तांब्या उचला तिथं राजकारण, प्रसिद्धी प्रतिष्ठाची हाव. कोणतंही काम मी करण, जनजागरण सभा घेऊन तर मी समोर असलोच पाहिजे, माझे 4 माणसं समोर असले पाहिजे, फालतूचे माणसं नको. मग मला बोलता येऊ का नको, नाही आलं तरी चालते, पण मी समोर पाहिजे. ही आमची प्रवृत्ती. राजकारण प्रतिष्ठा, माझं नाव झालं पाहिजे. मुंबईचे 4 लोक आले, एक तर सांगितलंच नाही तुम्हाला, आता बोलण्यात निघालं. मुंबईचे लोक आले आणि आमच्या इथं फेमस काम मुंबईचे जे लोक येतात 17 ते 18 लोक बिलकुल ठरले जातात कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम. आणि चांगलं आता ते नाव नाही घेत आहे, काही बऱ्याचशा गोष्टी दाबून ठेवाव्या लागते, त्याच्यात माही भला आहे. तर मित्र 10 लोकांच्या पावत्या फाडल्या जाते, 17 लोक येतात आणि 4 दिवसाच्या पहिले काय फोन असते माहिती आहे, आमच्यासाठी एक गाडी बुक करून ठेवतो, आम्ही चिखलदराला फिरायला जाणार आहे, पैसे तेच देणार आहे, काही वांधा नाही. आणि आमच्यासोबत 2 माणसं देतात. वांदा इथं येते, कार्यक्रम आमच्या इथं आहे, 2 माणसं त्याला कसे द्यायचे. आणि एक दुसरा फोन येते, भाऊ आमच्यासाठी एक स्पेशल खोली ठेवू द्या तिथं मंगल कार्यालयात, कारण आम्हाला भल्ला मोठा पत्ते खेळायचा शौक आहे. अब कार्यक्रमाला येऊन राहिला का पत्ते खेळायला येऊन राहिला, ही भूमिका. आणि मग काय झालं, याच्या पहिले झाली होती त्यांची पत्ते खेळायची सोय झाली, सारी सोय झाली, पद्धतशीर बनवतात. पण त्या दिवशी कार्यक्रम छोटा होता आणि यालानंद सुद्धा आल्यामुळं त्या मंगल कार्यालयात रूम कमी होत्या. मग त्यांनी वादन घातलं संध्याकाळी, आम्हाला रूम नाही, आता आम्ही इथं जेवत नाही, आम्ही लॉजमध्ये जाऊन झोपतो. आणि दुसऱ्या विरोधी गटाला काय वाटलं का अब मजा आया खेल का, चाले अब भाग जाते, कल कोई कार्यक्रम नहीं आते, मुंबई के लोग गए की कार्यक्रम खत्म हो गया. ही भूमिका. काय धोका कुठून आहे, आमचाच आम्हाला धोका आहे. आमची प्रतिष्ठा जराशी डावलल्या गेली का बस आमचं बैठलं का, मला पत्ते खेळायला रूम नाही भेटली का झालं आमचं बैठलं. 17 लोक. आणि मग पुढच्या नाईट विजिलमध्ये आम्ही मोठी काळजी घेतली. आमचे लोक चॅप्टर असतात, बरोबर काळजी घेतात, कारण 17 लोक आम्हाला पाहिजेत ते मुंबईचे, कारण त्याच्या मागे आमचं म्हणजे
मोठं राजकारण असते. बाकीचे लोक त्याच्या मागे आहेत. पुढच्या वेळेस आम्ही चांगली काळजी घेतली तर तेच त्यांना कुठलीही अडचण येऊ नाही दिली मित्र. एक मित्र आता आमच्या इथे एक जनजागरण सभा घेतली होती. जागरण सभा कुठं घ्यायची, काय नाही घ्यायची हे सुद्धा आम्हाला माहिती. फक्त तिथं आमची काही प्रतिष्ठेचं काही लेबल लागते काय हेच पाहायचं आम्ही. एक आमच्या इथं बांधव होता, त्याचा अनुभव होता, तो राजकारणात होता आणि तो एक बिझनेस करे. दारू 1,500 रुपये घेऊन 1,000 का 2,000 रुपये घेत होता आणि कोणत्या गावाला नेत होता आणि तिथून आणत होता. त्याची दारू थांबत होती काही दिवस. तो त्याचा तो बिझनेस होता. तर त्याला काय वाटलं की साला आता आपला हा जो मतलब आहे याला आपण पटवा, तिथं कार्यक्रम घ्या म्हणजे. आणि राजकारणात माझी जगाची परिस्थिती होते की मी गावासाठी काहीतरी करून राहिलो आणि त्या उलटा मधलं माहित होतं का माझा भाऊ राजकारणात आहे, हा दारूचा व्यावसायिक माणूस आहे, लोकांनी पैसे घेऊन दारू पासून मुक्ती मिळवते. अशा लोकांसाठी आम्ही कशाला जनजागरण करत हे सुद्धा आम्हाला समजत नाही. ठीक आहे जनजागरण केलं पण तो राजकारणाचा इश्यू नाही आला पाहिजे. कदाचित त्यानं त्याचा फायदा उचलला उद्या. पण ते आम्ही लिहत नाही. बऱ्याचशा काही गोष्टी आमच्या हातून चुका घडतात. का घडतात तर आम्हाला 12 पाहायला माहित नाही, 12 उड्या माहित नाही. एका तर बांधवानं इंटरग्रुपचे पैसे घेऊन पळायला म्हणे 3-4 वर्ष झाले 30-40 हजार. आमच्या समूहातून पैसे घेतले जाणार. कसे घेतले? हे बर्थडेचे पैसे असतात, बर्थडेचे पैसे घेतात आणि ते बर्थडेचे पैसे लिफाफे इंटरग्रुपच्या चेअरमन जवळ देतात, कॅशियर जवळ. त्यांना पावत्याच नाही दिले आम्हाला पैशाच्या 3-4 वर्ष. आणि नंतर त्याची बोंब फुटली का 40,000 रुपये त्यानं हडप केले. आता आपल्या इथं सजा दिली जात नाही कोणाला. पैशाची अफरातफर झाली, काही झालं, बाहेरच्या संस्थेत जर असता तर गाडीवर 3 लाथा बसल्या असत्या, पोलीस स्टेशन मध्ये अंदर झाला असता, पदवून काढल्या गेला असता. पण इथं काही नाही. आपल्या इथं सद विवेक बुद्धी काम चालते. तर त्या 40,000 गेले, आम्हाला वादत पडायचं नाही. आधी तो मनुष्य गायब अजून दिसला नाही, भेटत नाही, घेऊन पळाला 40,000. जाऊ द्या. 1-1 रुपया लोकांनी जमा केला होता किटीमधून, बर्थडे मधून. काही लोकांनी असे काही धंदे केले पण बरेच लोकांनी परत सुद्धा पैसे दिलेले आहेत सद्विवेक बुद्धीने, प्रामाणिकपणे. पण आता ज्याचं त्याला माहिती आहे. अल्कोहोलिक अनॉनिमस कालांतरानं तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सुद्धा बनू शकते मित्र. अशीच जर चालली मित्र. जनजागरण सभा, डॉक्टर बोलावले जाते जनजागरण सभेमध्ये. काय गरज आहे त्या डॉक्टरची? त्याला मद्यपात आजार माहित नाही, वैयक्तिक अनुभव नाही, कशाला बोलावं लागते? तो त्याचा सांगून राहिला. एक आम्ही नांदगावला जनजागरण सभा घेतली. तो कशासाठी बोलावला माहित आहे? कशामुळे बोलावण्यात आला? का तो तिथल्या कोणी सदस्याचा नातलग होता तो डॉक्टर आणि त्याचं हे होतं मुक्तांगण. नाही, मुक्तांगण त्याचं होतं का नव्हतं काय माहिती, पण तो मुक्तांगणच्याच बाबतीत बोलत होता. आणि जनजागरण सभेमध्ये तो काय सांगून राहिला? मद्यपात आजाराबद्दल नाही सांगून राहिला. त्याच्यात जवळ एखादा मेंबर आला तो सुधारल्याबद्दल नाही सांगून राहिला. कुठलं काही नाही. अपने दवाखाने में ऐसी सोय है. एक पुस्तक लिहिलं होतं मेलावं माय दारूनं आणि ते पुस्तकाचा वाटप करून राहिला. तर त्या जनजागरण सभेचा अर्थ काय राहिला? का जो डॉक्टर आहे, डॉक्टर होता का प्रिन्सिपाल होता तेवढं माझं लक्ष नाही त्यावेळेस, पण तो प्रचार वेगळाच करून राहिला. मेलावं माय दारूनं मेलावं माय एक पुस्तक लिहिलं आणि त्याचा प्रमुख लेखक तो होता. आणि आमच्या जिथं असं दवाखान्यात अशी सोय आहे, फलानी सोय आहे, दिस्तानी सोय आहे, आरामदायक सोय आहे, कमी पैशात सोय आहे आणि कुठलाही दारुड्या आमच्या इथं दुरुस्त होते हे सांगून राहिलं. हे का होते? का आम्हाला माहिती नाही. काय माहिती नाही? का रुढ्या काय आहे? आम्ही कोण्या ठिकाणी कोण्या रुढीचा भंग करून राहिलो, कुठं राजकारण चालून राहिलो, कोणत्या बाह्यवादीवादात पडून राहिलो हे आम्हाला काहीही लक्षात येत नाही. का लक्षात येत नाही आमच्या? का आम्ही कामच ते केलं ना. आम्हाला काहीच देणं घेणं नाही आहे. रुड्याचं देणं घेणं नाही, पायऱ्याचं देणं घेणं नाही आहे. थेट 12व्या पायरीचं काम, पहिली अर्धी पायरी आणि थेट 12वी पायरी.
हेच काम आहे आमचं. दुसरं कोणतं काम नाही. आम्ही दुसरं काम करूच शकत नाही. तर इतकी मोठी आमची एक गफलत चालते. आणि असेच लोक मित्र मी आता जे सांगून राहिलो, पीआय चेअरमन 150 रुपये भरू शकत नाही, नवागताकडून पैसे घेते, 100 रुपये दे बरं बाबू, 200 रुपये दे बरं. त्यालाही वाटते का चेअरमन माणूस आहे, अल्कोहोलिकांचा चांगला माणूस आहे, देऊन टाकून घेतले, त्याचे द्याचंच नाव नाही. आणि तिथेही त्याला शेगावले काय वाटलं का मी पीआय चेअरमन आहे, म्हटलं मला कोण म्हणताला 150 रुपये दिले का नाही दिले, पण माझं रेकॉर्ड आलं ना. मी इथं बाल की खाल खिचनेवाला आदमी हूं, खाल खिचून मोकळा करणारा माणूस आहे. मला इथं तंतोतंत काम पाहिजे. इथं एवढा भोपंजीपणा करून राहिला, 150 रुपये भरत नाही. तिकडे रेल्वे स्टेशनवर त्याले त्याले खाऊ घालून राहिला, चहा पाजून राहिला, 4 चौकात दाखवून राहिला. ही बाल की खाल खिचणे का काम करतो. तर मित्र हे चालूच राहणार आहे. आणि हे असंच राजकारण चाललं मित्र अल्कोहोलिक मध्ये. तर कालांतरानं रूढ्या हे ते काहीच राहणार नाही. काही फक्त राजकारण होईल आणि फक्त अल्कोहोलिक 3 ते 4 लोकांवर अवलंबून राहील, जे सात्विक लोक. आणि 12व्या पायऱ्या आणि असेच. आणि आता आमची तयारी चालू आहे. हेच असेच लोक आम्ही आता आमचे लोक उभे राहणार आहे. कशासाठी? का डेलिगेटसाठी. आता आम्ही उलट वापरत नाही ना, पुढं जायचं आम्हाला. डेलिगेट प्रवृत्ती आमची येताना पाहिजे तेच होणार आहे आणि आम्ही तेच करणार आहे. आम्हाला कोणाच्या हिताचं घेणं देणं नाही. फक्त माझं हित, माझी प्रसिद्धी. मला अल्कोहोलिक मध्ये 4 लोक कसे विचारा, नागपूरवाले विचारले पाहिजे, पुणेवाले विचारले पाहिजे, मुंबईवाले विचारले पाहिजे. तर ही आमची प्रवृत्ती आहे मित्र. चलने दो जैसा चल रहा है, मेरी दारू दूर है, मेरे को कुछ लेना देना नहीं है. आणि ह्या भावनेनं आता बरेचसे दारुडे आणि विरोध करणारे जे लोक आहेत त्यांना चेअरमनला ताबडतोब सांगितलं जाते, जराचा काही विरोध केला का भाऊले शेअरिंग देऊ नका, भाऊले शेअरिंग द्या तर असं द्या शेअरिंग का त्याला करता नाही आलं पाहिजे. ही आता अशा पद्धती आहे. कारण चेअरमन आहे, समूहाचा चेअरमन आहे भाऊचाच असते, सेक्रेटरी भाऊचाच असते, दुसरा कोणी नसते. ते सर्व राड गाळगं असं चालणार आहे मित्र. चलने देव. बोलण्याची संधी दिली, धन्यवाद भाऊ. काही चुकलं गिकलं, कोणाचं मन जर दुखावलं गेलं असं माफ कर जा भाऊ.